आणि आता मनाला स्पर्शून जाणारी एक बातमी। कॅन्सर सारखा दुर्धर रोग केवळ शरीरालाच पोखरतो असं नाही, तर तो मनही पोखरून काढत असतो। याचं कारण म्हणजे रोगापेक्षा भयंकर असलेल्या इलाजांना सामोरं जाताना रुग्णाच्या शारीरिक तसंच मानसिक ताकदीची कसोटी लागते। अशात त्या रुग्णाला गरज असते ती त्याच्या आजूबाजूच्या समाजाची, कुटुंबातल्या माणसांची। समाज तितका संवेदनशील असेल तर त्या रुग्णाचं जगणंही तितकंच सुलभ होतं। कॅन्सर सारख्या आजाराला सामोरं जाण्याचं बळ देत असतो। सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकल्या कॅन्सर रुग्णाचा आणि त्याला साथ देणाऱ्या त्याच्या शाळेचा व्हिडिओ समोर आलाय। डोळ्यांच्या कडा उलावणारा हा एक रिपोर्ट पाहूया। या व्हिडिओत दिसणाऱ्या या चिमुकल्या एकसारख्या दिसतात। त्यांचा गणवेश सारखा आहे। सगळ्याच विद्यार्थिनींनी मुंडनही केलंय। हा काही त्यांच्या शाळेचा अधिकृत किंवा शासकीय नियम वगैरे नाही, तर आपल्या विद्यार्थिनी मैत्रिणीसह एकरूपता, समरसता दाखवण्यासाठी तिला झालेल्या दुर्धर आजारात ती एकटी नाही असं सांगत तिचं मनोधैर्य वाढवण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी मुंडन केलंय। शाळेतील एका मुलीला कॅन्सर झाला। तिच्यावर उपचार सुरू होताच तिचे केस गळू लागले। ती शाळेत येऊ लागली। मात्र इतर जगापासून, शाळेपासून ती तुटू नये, आपण वेगळे आहोत अशी एकटेपणाची भावना तिच्यात येऊ नये यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी मुंडन केलं। अगदी शिक्षकांनी देखील मुंडन केलं। सोशल मीडियावर हा हृदयस्पर्शी व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओत मुंडन केलेल्या शाळेतल्या विद्यार्थिनी आणि शिक्षक दिसतायत। सोशल मीडियावरील दाव्यानुसार हा व्हिडिओ राजस्थानच्या जोधपूरमधील एका शाळेचा आहे। इथं शाळेतील एक मुलगी कॅन्सरशी झुंज देते। कॅन्सरच्या उपचारादरम्यान केमोथेरपीमुळे तिच्या डोक्यावरील केस गळाले। त्यामुळे मुलगी खूपच त्रस्त आणि निराश दिसायची। तिचा हरवलेला आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी अखेर तिच्यासाठी मुंडन केलं। वर्गात केवळ एकटीच्याच डोक्यावर केस नाहीत असं तिला वाटू नये, त्यामुळे शाळेतील सर्व मैत्रिणींनी मुंडन करून घेतलं। दरम्यान हा व्हिडिओ नेमका कोणत्या शाळेतील आहे याबाबतची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। व्हिडिओ कुठलाही असला तरी माणुसकीचं उत्तम दर्शन घडवतंय। कॅन्सरवरील सर्वात उपयुक्त इलाज भावनिक साथ आहे हे सांगणारा हा व्हिडिओ आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।